हॅलो स्टुडंट. ह्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की 4 R's इन वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे जे काही आपण वेस्ट मॅनेजमेंट आहोत करणार, वेस्ट मॅनेजमेंट काय असणार आहे किंवा जे काही वेस्ट असेल त्याचं मॅनेजमेंट कसं करणं हे आता आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यातला ह्या 4थ्या चॅप्टरमधला हा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. तर तो कोणता? 4 R's इन वेस्ट मॅनेजमेंट असणार आहे. ओके, आता हा 4 R's म्हणजे काय, म्हणजे 4 R's म्हणजे काय असणार आहे पहिला बघूया आपण. द मेन emphasis of modern waste management hierarchies is to achieve 4 R's, which includes reduce the waste, reuse the waste, recycle the waste and recover useful product and energy from the waste. म्हणजेच 4 R's तर कोणते आहेत? रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर. दीज आर दी 4 R's इन दी वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजेच वेस्ट मॅनेजमेंटमधले हे 4 R's आहेत. ह्याच्यावरून काय करू शकतो आपण? आपल्या वेस्टचं प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो. द मेजॉरिटी फंक्शन ऑफ सॉलिड वेस्ट शॅल इन्व्हॉल्व इन 4 R's अँड मिनिमम फ्रिक्शन ऑफ वेस्ट. आणि त्याचबरोबर जे काही 4 R's असतील त्या 4 R's इन्व्हॉल्वमेंट करून आपण काय करू शकतो किंवा ह्याची जास्त मेजॉरिटी आपण कन्सिडर करून आपण आपलं जे काही मॅनेजमेंट असेल ते मॅनेजमेंट काय करू शकतो आपण आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला पूर्ण ह्या वेस्टचं मॅनेजमेंट कसं करायचं असेल ह्याचा डीप स्टडी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. किंवा आता तुम्हाला सब्जेक्ट आहे तो त्याच्या थ्रू आपण तुम्हाला समजेल की वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कसं करतो आपण प्रत्येकाला. म्हणजे काही 4 R's असतील ह्याची इम्प्लिमेंट करून आपण कसं मॅनेजमेंट करतो हे आपण आम्हाला सॉलिड वेस्ट ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. त्यानंतर सोर्स रिडक्शन. आता जे काही सोर्स येणार आहे म्हणजेच ह्या 4 R's आपण करूच. जेव्हा आपलं वेस्टेज येणार आहे तेव्हा आपण त्याचं 4 R'च्या माध्यमातून आपण काय करू शकतो त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. पण जेव्हा आपल्याला जे काही येणारं सोर्स आहे म्हणजे येणारं जे काही वेस्ट असणार आहे ते वेस्टचं रिडक्शन कसं असणार आहे किंवा वेस्टचं रिडक्शन आपल्याला कमीत कमी कसं करता येईल हे आता आपण बघूया. इन दी practice of designing, manufacturing, purchasing or using materials in way that reduce the amount of toxic of waste. म्हणजेच जे काही इन प्रॅक्टिसला आपण जो काही डिझाईन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा पर्चेसिंग ऑफ युजिंग मटेरियल्स म्हणजे जे काही मटेरियल आपण यूज करणार आहे कशासाठी ते सोर्स रिडक्शन करण्यासाठी त्याच्या थ्रू आपण जे काही त्याच्यातनं येणारे जे काही टॉक्सिक वेस्ट असणार म्हणजे जो काही टॉक्सिक ॲसिड असेल ते टॉक्सिक ॲसिड आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या थ्रू काय करायचं आहे ह्या डिझायनिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा पर्चेसिंग असेल ह्या मटेरियल्सपासून आपल्याला त्याची जे काही टॉक्सिक वेस्ट येणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे. सोर्स रिडक्शन कॅन बी मेड अ सक्सेसफुल मेथड ऑफ रिड्युसिंग द वेस्ट जनरेशन. आणि जो काही आपला जो काही वेस्ट असणार ह्याचं रिडक्शन करणं सक्सेसफुली आपल्याला एक प्रॉपर मेथड्स यूज करून काय करायचं आहे त्याचे आपण रिडक्शन त्या वेस्टचं करू शकतो. तर ते यामध्ये काय असणार बघा. फर्स्ट, क्लोजिंग आयटम्स दॅट यू नीड नॉन वॉन्ट पीपल हू कीप अपग्रेडिंग देअर इलेक्ट्रॉनिक्स to the electronics म्हणजे सेल फोन्स to the latest design and every likely to waste their money and loss unnecessarily waste natural resource. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की माणसाचे गरजा असतात आपण म्हटलं की वाढलेले आहे त्याच्यानुसार जे काही त्याचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक डिझाईन केलेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतील याच्यातून काय केलेलं आहे की नॅचरल सोर्सचा यूज न करता आपण काय केलेलं जास्तीत जास्त पैसा असेल त्याचबरोबर ते वेस्टेज ऑफ मनी असेल त्याचबरोबर वेस्टेज ऑफ मटेरियल्स असतील ह्याचा यूज करून आपण काय केलेलं आहे जे काही आपलं 4 R's वेस्ट मॅनेजमेंट हे आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण बंद केलेलं आहे. त्यामध्ये बघा सेकंड, शॉपिंग फॉर हाय क्वालिटी आयटम्स. त्याचबरोबर माणूस काय करतोय की जे काही शॉपिंग करत असेल तर ते हाय क्वालिटीचे शॉपिंग करतोय. त्याचबरोबर यू मे हॅव टू pay more, but high quality items may last longer, perform better and give fewer problem that lower quality items. त्याचबरोबर आपण काय करू शकतो माणूस हाय क्वालिटी आयटम्स काय करू शकतो खरेदी करतोय कारण त्याचा बेटर परफॉर्मन्स असेल किंवा त्याची जी काही प्रॉब्लेम्स असतील ते काय असतील काही प्रॉब्लेम्स असतील थोडेफार प्रॉब्लेम्स असतील त्याचबरोबर त्याची क्वालिटी आणि ॲज कम्पेअर टू दी लोअर क्वालिटी आयटम्स म्हणजे ह्याच्याशी कम्पेअर केलं तर लोअर क्वालिटीच्या आयटमशी काय कम्पेअर केलं तर काय होणार आहे त्याची क्वालिटी ही जास्त असणार आहे. इन्स्टेड ऑफ डिस्पोजल items options for durable ones such as silverwares, reusable cups and reusable water bottles. त्याचबरोबर जे काही आता आपण म्हटलं की जे काही
कन्स्ट्रक्ट आपल्या वर्क ह्याच्यामध्ये आपल्या ह्युमन लाईफमध्ये जे काही आपण वापरत असतो की त्यामध्ये रियुजेबल कप्स असतील, त्याचबरोबर रियुजेबल वॉटर बॉटल्स असतील, हे आपण काय केलं पाहिजे, यूज केलं पाहिजे. रियुजेबल मटेरियल्स आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही सोर्सचं रिडक्शन असेल ते काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलेलं आहे बघा, युजिंग मिनिमम पॅकेजिंग. म्हणजेच आपण जे काय आता आपण बघतोय की मटेरियल सगळं जे काही आपण एखादं मटेरियल असेल किंवा एखादं खाद्यपदार्थ असेल तर ते काय करतोय आपण पॅकेजिंग करून आणत असतोय. मग पॅकेजिंग करण्यासाठी जे काही मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे तर त्याचं तो काय असणार आहे, सोर्सचा एक इन्क्रीजिंग पार्ट असणार आहे. मग काय केलं पाहिजे, मिनिमम पॅकेजिंग केलं पाहिजे, जेणेकरून आपला जो काही वेस्टचा जो काही सोर्स असेल तो काय होतोय, रिडक्शन होऊ शकतोय. मग त्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल्स लाईक प्लास्टिक बॅग्स असेल, बॉक्सेस, त्यानंतर पॅकिंग पेनंट्स अँड प्लास्टिक रॅपर्स ऑफ्टन विंड अप इन लँडफिल्स. मग आपण काय करू शकतो, मग झाल्यानंतर ते पॅकेजिंग झालं, रियूज केलं तर आपण काय करतो, मग ते जे काही पॅकिंग केलेले मटेरियल्स असेल, त्याचबरोबर बॅग्स असतील, बॉक्सेस असतील, ते काय करतोय आपण एखाद्या लँडफिलवर काय करतोय टाकून देतोय. मग त्याच्यामुळे काय होतं, जो काय आपला सोर्स असणार आहे वेस्टचा तो काय होणार आहे, वाढत चाललेला आहे. ब्रिंग युअर ओन शॉपिंग बॅग्स इन्स्टेंट ऑफ युजिंग प्लास्टिक बॅग. मग आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी रिडक्शन कसं करायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या खरेदीला गेलं तर आपण स्वतःची बॅग्स काय केले पाहिजे, जाताना घेऊन गेले पाहिजेत. त्याच्यातनं आपण आपलं जे काही मटेरियल असेल ते घेऊन येऊ शकतो. त्याचबरोबर त्यामुळे आपलं जे काही तिथले बॅग्स असतील ते बॅग्स आपण काय करू शकतो, यूज न करता आपण आपल्या स्वतःचे बॅग्स यूज करतोय. मग त्यातला तो एक पॉईंट आपल्याला रिडक्शनचा होऊ शकतोय. त्यानंतर इफ यू डोंट हॅव शॉपिंग बॅग्स, यूज पेपर बॅग्स इन्स्टेंट ऑफ प्लास्टिक बिकॉज द डिकम्पोज फास्टर. मग आपण एखादं आपल्या वेस्टला डिकम्पोज होण्यासारखे मटेरियल जे काय असणार आहे ते आपण यूज करू शकतो. जर आपल्याला आपले बॅग नेता पॉसिबल झाले नसेल तर आपण जे काही डिकम्पोज होणारे बॅग्स असतील किंवा डिकम्पोज होणारं मटेरियल असेल तर ते मटेरियलसुद्धा आपण नेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेपर बॅग्स असतील तर ते पेपर बॅग आपण घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जेणेकरून ते इझिली डिकम्पोज करता येऊ शकतं. त्याचबरोबर मेनी स्टोअर हॅव रियुजेबल बॅग्स फॉर सेल at the register and some store even have used plastic bag for customers to use. कारण एक स्टोअरमध्ये आपण आता बघू शकतो. फॉर एक्झाम्पल मेडिकलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर आपले जे काही कॅप्सूल्स असतील ते कॅप्सूल किंवा जे काही मेडिसिन असेल ते मेडिसिन आपल्या एका पेपर बॅगमध्ये घालून आपल्याला दिले. म्हणजे एक स्टोअरला काय केलेलं आहे, कंपल्शन केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही ह्या प्रकारच्या बॅग्स किंवा जे काही पेपर बॅग असतील ते पेपर बॅग तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. असे एक स्टोअरला काय केलेलं आहे, कंपल्शन दिलेलं आहे, जेणेकरून तुमचे जे काही कस्टमर्स असतील त्या कस्टमरला आपण काय करायचं आहे, पेपर बॅग्स काय करायला यूज करायला लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघायचं की बाय लोकल प्रोडक्ट्स, म्हणजे जे काही लोकल प्रोडक्ट्स असतील त्याच्यातनं आपण सोर्स रिडक्शन कसं करणार आहे बघा. तर बिसाइड्स स्टिम्युलेटिंग द लोकल इकॉनॉमी, बाईंग लोकल प्रोडक्ट मीन्स वी कॅन रिड्यूस निगेटिव्ह एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट फॉर दी ट्रान्सपोर्टेशन. म्हणजेच जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पडणार आहे की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, आता आपण म्हणतोय की लोकल प्रोडक्ट वापरून आपण काय करू शकतो की त्याची जी काही इकॉनॉमी असेल, त्याचं जी काही लोकल प्रोडक्टची जी काही कॉस्ट असेल ती काय करू शकतो आपण ह्या ठिकाणी मिनिमम करू शकतो आहे. त्याचबरोबर नंतर काय सांगितलेलं आहे बघा, न्यू पॉईंट आपला बेनिफिट्स सोर्स रिडक्शन. म्हणजे आपण जे काही सोर्स रिडक्शन केलेलं आहे त्याचे बेनिफिट काय असणार आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट बेनिफिट काय सांगितलेलं आहे, सेव्ह नॅचरल रिसोर्स. म्हणजेच जे काही नॅचरल रिसोर्स असणार आहे ते आपण काय करू शकतो, सोर्स त्याचा काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पोल्युशन होणार नाही आहे किंवा जे काही ब्लॉकेजेस असतील एखाद्या आफ्टर फ्लडिंग कंडिशनला ते ब्लॉकेजेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. ह्यासारखे आपण काय करू शकतो, नॅचरल रिसोर्स आपण काय करू शकतो, ते सेव्ह करू शकतो. त्याचबरोबर सेकंड, रिड्यूस टॉक्सिसिटी ऑफ वेस्ट. आणि जे काही वेस्टमधून जे काही टॉक्सिक ॲसिड्स आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट होणारे टॉक्सिक ॲसिड्स आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो आहे. त्याचबरोबर रिड्यूसेस कॉस्ट, आणि त्याचबरोबर जी काही आपली टोटल कॉस्ट असणार आहे आपल्या वेस्ट ट्रीटमेंट प्लांटची ती काय करू शकतो, कमी करू शकतो. दीज आर दी बेनिफिट्स फॉर सोर्स रिडक्शन. म्हणजे जे सोर्स रिडक्शन करणं हे इम्पॉर्टंट असणार आहे, कारण येणारा सोर्सच जर कमी झाला तर पुढे येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स आपल्याला त्या ठिकाणी कमी असू शकतात. हे झाले सोर्स रिडक्शनच्या रिलेटेड. आता त्यानंतर रियूज ऑफ वेस्ट म्हणजे काय असणार आहे आपण बघूया. ओके, आता रियूज ऑफ वेस्ट बघूया की रियूज ऑफ वेस्टमध्ये काय सांगितलेलं आहे.
आता रियूज ऑफ वेस्टमध्ये बघा, रियूज म्हणजेच काय, आपण म्हणतोय की परत आपण ते काय करायचं, वेस्ट किंवा ते वेस्ट मटेरियल असेल ते आपण परत यूज करायचं, ह्यालाच आपण काय म्हणतोय, रियूज ऑफ वेस्ट असं म्हणतोय. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, रियुजिंग आयटम्स बाय repairing them, ensuring that it finds a users when it is of no use to the faster use. म्हणजेच आपण काय करायचं, एखादं मटेरियल किंवा एखादं प्रॉपर मटेरियल असेल तर ते आपण काय करायचं, रियूज करायचं आहे. त्याला आपण जर एखादं मटेरियल खराब झालं असेल तर त्याला आपण रिपेअरिंग करून आपण काय करू शकतोय, यूज करू शकतोय. त्याचबरोबर दिस कॅन बी डन बाय सिलिंग इट, डोनेटिंग इट टू चॅरिटी, reusing products when possible is even better the recycling, because them items does not need to be reprocessed before it can be used again. म्हणजेच आपण जे काही रिसायकलिंग मटेरियल बघतोय की रियूज म्हणजेच रिसायकल असणार आहे, बरोबर. रिसायकल आपण काय करायचं, ते प्रोडक्ट्स असतील किंवा एखादे बॅग्स असतील किंवा फॉर एक्झाम्पल एखादं मटेरियल असेल तर आपण काय करायचं, ते रियूज करायचं आहे. वेन पॉसिबल जर पॉसिबल असेल तर आपण काय करायचं, ते रियूज करायचं. म्हणजेच आपल्याला असं पण बंधन नाही आहे की ते मटेरियल आपल्याला रियूज करायचं आहे म्हणून आपल्याला कुठल्याही कंडिशनला आपल्याला त्याचा थोडा साईड इफेक्ट झाला तरी पण आपण रियूज करायचं असं नाही, असा अर्थ होत नाही. आपण काय करायचं, जर ते मटेरियल आपल्याला रियूज करायचं असेल तर आपण त्या जर पॉसिबल असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, ते मटेरियल रियूज किंवा ते प्रोडक्ट आपल्याला रियूज करायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामुळे आपलं जे काही रिसायकलिंग असणार ते बेटर होऊ शकते. त्याचबरोबर रिप्रोसेसिंग बिफोर, त्याचबरोबर जी आपल्याला त्याचं रिप्रोसेसिंग करावं लागणार आहे. जे कधी आपल्याला जर त्याचं मटेरियलचं यूज झाल्यानंतर जी काही रिप्रोसेसिंग करणार आहे ती रिप्रोसेसिंग आफ्टर प्रोडक्टचं रिसायकल झाल्यानंतर आपण त्याची रिप्रोसेसिंगसुद्धा करू शकतो. हे आपलं रियूज ऑफ वेस्टशी रिलेटेड काय असणार आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर बघा, फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ रियूज. आता रियूजचे एक्झाम्पल्स काय काय दिलेले आहेत बघा. फर्स्ट वन, कंटेनर्स कॅन बी रियूज्ड ॲट होम ऑर फॉर स्कूल प्रोजेक्ट्स. त्याचबरोबर मेन काय सांगितले, कंटेनर्स जे काय असतील आपले कॉलेज असेल, घरामध्ये असेल, ते कंटेनर्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये आपलं जे काही वेस्ट असेल ते वेस्ट कलेक्ट करायचं आहे आणि जेव्हा आपले जे डिस्पोजलचा वेळ असेल त्यावेळेला डिस्पोज करायचं आहे. आणि डिस्पोज केल्यानंतर जे काही परत कंटेनर असेल ते ॲज इट इज आपल्याला वर्क होममध्ये असेल किंवा स्कूलमध्ये आपण देऊ शकतो. त्याचबरोबर रियूज वेपर्स, रॅपिंग पेपर, प्लास्टिक बॅग, बॉक्सेस अँड लंबर्स. त्याचबरोबर जर आपल्याला पॉसिबल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही रॅपिंग पेपर असेल म्हणजे गुंडाळलेले कागद असेल, त्याचबरोबर प्लास्टिक बॅग असेल, बॉक्सेस असेल, ह्याचा आपण मॅक्झिमम त्या ठिकाणी रियूज करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे. त्याचबरोबर थर्ड सांगितलेलं आहे, गिव्ह आउटग्रोन क्लॉथिंग टू फ्रेंड्स ऑर चॅरिटी. त्याचबरोबर जे काही आपले आउटग्रोन म्हणजे जुने झालेले कपडे असतील ते काय करू शकतो आपण, काय करू शकतो, एखादं फ्रेंड्स असेल किंवा एखाद्या चॅरिटीला आपण काय करू शकतो, दान करू शकतो किंवा देऊ शकतो. त्याचबरोबर बाय बिवरेजेस इन रिटर्नेबल कंटेनर्स. त्यानंतर काही बिवरेजेस असणार आहे आपलं, ते बिवरेजेस इन रिटर्न करू शकतो आपण एखाद्या कंटेनर्स थ्रू. त्याचबरोबर डोनेट ब्रोकन ॲप्लिकेशन्स donate broken appliances to charity or a local vocational school which can use them for art classes or for student to practice repairing. त्याचबरोबर जे काही ब्रोकन ॲप्लिकेशन्स असतील किंवा आपण एखादं मटेरियल असेल तर ते मटेरियल आपण काय करू शकतो, एखाद्या चॅरिटी असेल किंवा एखाद्या स्कूलला असेल, त्याचबरोबर एखाद्या पर्टिक्युलर संस्थेला आपण काय करू शकतो, दान करू शकतो, जेणेकरून त्या क्लासमधले किंवा त्या संस्थेमधले जे काही एम्प्लॉईज असतील, व्यक्ती असेल, त्या व्यक्तींना काय करता आलं पाहिजे, त्याचं प्रॅक्टिससाठी यूज करता आला पाहिजे. त्याचबरोबर ऑफर फर्निचर अँड हाऊसहोल्ड आयटम्स दॅट आर नो लॉंगर निडेड टू बी पीपल इन नीड फ्रेंड ऑर चॅरिटी. त्याचबरोबर घरातलं जे काही फर्निचर असेल, हाऊसहोल्ड सिस्टीम्समधलं जे काही मटेरियल असेल ते आपण काय करू शकतो, एखाद्या आफ्टर लॉंगर टाईम नंतर जे काही फेल झाला असेल तर आपण काय करू शकतो, देऊ शकतो. म्हणजे ह्यासारखे नंबर ऑफ रियूज आपण काय करू शकतो ह्या ठिकाणी बघू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक इच गोष्टीतलं आपल्याला जे काही मटेरियल असेल, साधं एखादं बॉलपेन असेल तर बॉलपेनमधला एखाद्या पेनामधली इंक जर आपल्याला संपली असेल तर आपण काय करतो, डायरेक्ट पेन फेकून देतो. पण त्याचा पेन
फेकून न देता आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये इंक आपल्याला कशी प्रोव्हाइड करता आली येऊ शकते ह्याचा आपण विचार करून आपण एखाद्या मटेरियलचा रियूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशाच पद्धतीने आपल्याला ह्या रियूज ऑफ वेस्ट आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वे ऑफ रियूज म्हणजे कुठल्या माध्यमातून आपण रियूज करू शकतो बघा. तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे, यूज प्रोडक्ट्स दॅट आर ड्युरेबल, म्हणजेच जे प्रोडक्ट आपले ड्युरेबल असणार आहेत त्या ड्युरेबल प्रोडक्ट्स आपण यूज करून काय करू शकतो, रियूज करू शकतो. कारण आपल्याला ड्युरेबल प्रोडक्टच मोस्टली त्याचं रियूज करू शकतो, जेणेकरून जे प्रोडक्ट जर जास्त काळ टिकणार असेल तरच आपण त्या ठिकाणी त्याचं रियूज करू शकतो. त्याचबरोबर अवॉइड यूज ऑफ डिस्पोजल सच ॲज अ पेपर नॅपकिन्स, त्याचबरोबर जे काही पेपर नॅपकिन असेल ह्यासारखे डिस्पोजल होणारे मटेरियल असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचे, अवॉइड करायचं. त्याचबरोबर रिफिलिंग बॉटल्स, जे काही बॉटल्स असतील ते रिफिलिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे बॉटल्समुळे जे काही आपलं एन्व्हायरमेंट दूषित होणार आहे त्याला आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी आळा घालू शकतो. त्याचबरोबर पर्चेसिंग ऑफ रिफिलेबल पेन अँड पेन्सिल ऑर प्रोडक्ट्स, मग अशीच तुम्हाला म्हटलं की एखादं पेनामधली जर इंक संपली असेल तर ती रिफिल आपण रिफिलिंग करायची आहे, जेणेकरून आपली किंवा ती पेन्सिल काय करायचं, रिफिलिंग करून आपण प्रोडक्ट यूज करायचं आहे. म्हणजे डायरेक्टली आपण नवीन परचेस न करता आपण काय करायचं आहे, रिफिलिंग करून आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आता त्यानंतर सांगितलेलं आहे की रिसायकल द वेस्ट. आता मगाशी बघितलं रियूज, रियूज म्हणजे काय, परत वापरायचं. त्यानंतर रिसायकलिंग म्हणजे काय, ते मटेरियल पुन्हा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये कसं येऊ शकतं ह्याचा आपण यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जर एखादं मटेरियल असेल तर मटेरियल ते एकदा यूज केल्यानंतर आपण मटेरियल जर टाकून न देता काय करायचं, परत आपल्याला त्याचा उपयोग कसा करता येईल हे आपण बघायचं. म्हणजेच काय असणार आहे, रिसायकल दी वेस्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, देअर इज अ नो फॉर्मल वे ऑफ डिफायनिंग रिसायकलिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला फॉर्मल वे सांगितलं नाही की जेणेकरून तुम्ही ह्या वेळी जाऊन आपण काय करू शकतो, रिसायकलिंग करू शकतो. रिसायकलिंग जर आपल्याला त्या ठिकाणी पॉसिबल असेल तर आपण रिसायकलिंग करू शकतो. त्याच्यामध्ये कुठलंही फॉर्मली आपल्याला पाथ दिलेला नाही की जेणेकरून तुम्ही त्या वेळी काय करू शकता, रिसायकलिंग करू शकता. त्यानंतर इट इज अ बेस्ट अंडरस्टूड ॲज अ बेनिफिशियली वे टू रियूज द प्रोडक्ट दॅट हॅज बीन यूज्ड अँड माइट बी डिस्पोजल ऑफ अ वेस्ट. त्याचबरोबर जे काही बेस्ट हे असणार आहेत, बेनिफिशियली वे टू आपण काय करू शकतो, रियूज द प्रोडक्ट दॅट कॅन बी यूज्ड अँड माइट बी डिस्पोजल ऑफ वेस्ट. म्हणजेच ते मटेरियल जर रिसायकलेबल असेल तर आपण काय करू शकतो, त्याचं रिसायकल करू शकतो किंवा ते आपण वेस्टली प्रॉपर वे टू आपण काय करू शकतो, डिस्पोजल करू शकतो. त्याच्यानंतर रिसायकलेबल मटेरियल आर पेपर अँड कार्डबोर्ड्स, ग्लास, प्लास्टिक्स, मेटल, लेदर, रबर, सिंथेटिक्स एक्सेट्रा. म्हणजे ह्यासारखी मटेरियल आपण काय करू शकतो, रिसायकलेबल करू शकतो. म्हणजेच पेपर फॉर्म असेल, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, मेटल्स असतील, लेदर, त्याचबरोबर रबर्स असतील, सिंथेटिक्स असेल, ह्यासारखी जी काही मटेरियल असणार आहेत हे मटेरियल आपण काय करू शकतो, रिसायकलेबल मटेरियल म्हणून आपण बघू शकतो त्याच्याकडे, कारण जेणेकरून त्याचा रिसायकल करून आपण काय करू शकतो, परत ते यूज करू शकतो. त्याचबरोबर various products such as a recovery of batteries, refining used oil and recovering energy, a few example of form of recycling. त्याचबरोबर जे काही बॅटरीज आपण यूज करतो ते बॅटरी आपण रिफिलिंग करून आपण परत यूज करू शकतोय. त्याचबरोबर जे त्यामध्ये ऑइल असेल तर ऑइल यूज करून, त्याचबरोबर त्याची जी काही एनर्जी असेल ती एनर्जी संपली असेल तर एनर्जी पुट करून आपण काय करू शकतो, परत ती यूज करू शकतोय. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखादं मटेरियल किंवा एखाद्या प्रोडक्टचं रिसायकलिंग करू शकतोय. त्यानंतर कंपोस्टिंग इज द गुड एक्झाम्पल ऑफ रिसायकलिंग. म्हणजेच एखादं मटेरियलचं कंपोस्टिंग करणं सुद्धा हे एक प्रकारचं आपण रिसायकलिंग त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर द बेनिफिट ऑफ रिसायकलिंग म्हणजे बेनिफिट काय आहे, आपण रिसायकलिंग करणं असं उगाचच करायचं नाही, पण त्याचं बेनिफिट काहीतरी असला तरच आपण काय करू शकतो, त्याचं रिसायकलिंग करू शकतो. तर बेनिफिट कोणकोणते असणार आहेत बघा. फर्स्ट वन, सेव्ह एनर्जी. सेकंड, सेव्ह रिसोर्स. थर्ड वन, सेव्ह कॉस्ट आणि रिड्यूस प्राईस. म्हणजे जे काही आपली टोटल एन्व्हायरमेंट असणार आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आपण जे काही एनर्जी असेल ती एनर्जी सेव्ह करू शकतोय. रिसोर्स जो काही रिसोर्स असणार आहे आपला येणारा रिसोर्स तो आपण फॉर एक्झाम्पल प्लास्टिक असेल तर प्लास्टिकचा रिसोर्स जो काय असणार आहे तो रिसोर्स आपण काय करू शकतोय, सेव्ह करू शकतोय. त्याचबरोबर सेव्ह कॉस्ट, त्याचबरोबर रिड्यूस प्राईस, ह्यासारखे बेनिफिट्स आपल्याला ह्या रिसायकलिंग ऑफ वेस्ट थ्रू आपण काय करू शकतोय, मिळवू शकतो. ठीक आहे. इथं आपला हे 2 पॉईंट रिसायकलिंग वेस्टच्या रिलेटेड हे 2 पॉईंट्स आपण बघितलेले. त्याचबरोबर रिकवर म्हणजे काय किंवा रिकवर फ्रॉम वेस्ट म्हणजेच आपण हे काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.